ट्रॅफिक मुक्त चाकण हे अजितदादांचे स्वप्न होते। हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल। पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांनी विधिमंडळात व्यक्त केली भावना। चाकण ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी अजितदादांनी स्वतः दौरा करून उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला केल्या होत्या सूचना। आदिवासी समाजातील पारंपरिक प्रथा आणि संस्कृती हल्लीच्या तरुण पिढीने आत्मसात करावी, यासाठी खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील काही तरुणांनी एकत्र येत जंगल, जमीन, पाणी आणि संस्कृती जतन करण्याचा केला संकल्प। खरपूड येथे आदिवासी संस्कृती जतन आणि पर्यावरण संरक्षण यासाठी ग्रामस्थ आणि तरुणांचा पुढाकार। एक दिवसीय कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीचा जागर। यावेळी युवक युवतींनी गावातून फेरी काढून जंगल वाचवा, संस्कृती जपा, स्वच्छ गाव, प्रदूषण मुक्त गाव अशा घोषणा देत केली जनजागृती। पर्यावरण संरक्षण आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याबाबत गावकऱ्यांमध्ये रुजविला सकारात्मक संदेश। वरचे भोमाळे, खालचे भोमाळे, येळवळी, भोरगिरी, भिवेगाव, खरपूड, मसेवाडी आणि पढेरवाडी येथील अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग। होळीच्या सुट्टी निमित्ताने घरी आलेल्या मुलांचा उपक्रमात सहभाग। एकूण 140 मुलं आणि 50हून अधिक नागरिक झाले सहभागी। संस्कृती जतन करण्याच्या संकल्प मोहिमेत तरुणांसह कल्पवृक्ष संस्थेच्या सभासदांची उपस्थिती। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील जावळेवाडी येथील आदिवासी वस्तीमधील गरजू नागरिकांना माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कपड्यांचे मोफत वाटप। राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने वापरण्यायोग्य गोळा केलेल्या कपड्यांचे केले जाते वाटप। गेल्या महिन्यात जमा केलेल्या 15 पोती कपड्यांचे दुर्गम भागात असणाऱ्या मंदोशी जवळील जावळेवाडीत केले वितरण। गरजूंना कपडे मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित। माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास दुधाळे, सदस्य अविनाश पाटील, मुख्याध्यापक संजय घुमटकर, वासुदेव गोपाळे, बाबाजी कातोरे, दिलीप राक्षे, सविता लोंढे, अनंता तळपे यांनी कपडे वाटपाचे केले नियोजन। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर येथे होळी निमित्ताने आकर्षक सूर्यफुलांची पुष्प सजावट। माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरातील सूर्यफुलांची सजावट पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। खेड तालुक्यातील शिरोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता 5वीतील 7 विद्यार्थ्यांचे ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत घवघवीत यश। आर्या जायभाय, अर्चित पवळे, श्रीराज सावंत, रुद्र सावंत, क्षितिज डावरे, रितेश चव्हाण, आराध्यक्ष सावंत या विद्यार्थ्यांचं यश। मार्गदर्शक शिक्षिका लीला तळेकर यांच्या परिश्रमाचंही होतंय कौतुक। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश सावंत, सरपंच मुदिता देखणे, गट विकास अधिकारी विशाल शिंदे, गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षिका यांचे केले अभिनंदन। लेकीला भेटण्यासाठी आलेल्या महिलेला मुलीचा नवरा आणि सासऱ्यासह तिघांनी लाकडी दांडक्याने केली बेदम मारहाण। या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल। फिर्यादीचे पती अभिषेक भीमराव भोरे वय 23, सासरे भीमराव भोरे वय 50, दोघेही राहणार ठाकरवस्ती, वडगाव रोड, आळंदी आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल। आळंदी येथील वडगाव रस्त्यालगत ठाकरवस्तीमध्ये मारहाणीचा घडला प्रकार। मध्य पूर्व आणि आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी। नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आवाहन। पॅलेस्टाईन राम लल्ला, कतार दोहा, सौदी अरेबिया रियाद, इस्रायल तेल अवीव, इराण तेहरान, इराक बगदाद, कुवेत, बहरीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात अबुधाबी येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचेही केले आवाहन। आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या 24/7 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करीत
परिस्थितीवर दूतावासांकडून सातत्याने लक्ष. पुणे जिल्ह्यातील 1 ते 2 मार्च या कालावधीत दुबई येथे अडकलेल्या 123 नागरिकांबाबत माहिती प्राप्त झाली असून संबंधित नागरिकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क आणि सर्व सुरक्षित. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही आवश्यकता असल्यास जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या 020 26 12 33 71 किंवा 26 13 35 22 या क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आवाहन.